लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिना अर्थातच 3,000 रुपये ज्या महिलांना आले नव्हते त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। आपण वारंवार सांगत होतो की अनेक महिला प्रलंबित आहे, पुन्हा एकदा वितरण करावेच लागणार आहे। नवीन लेख शीर्षकाखाली लाडकी बहीण योजना आता कार्यरत असणार आहे, त्यामुळे वितरण डबल होणार आहे। वितरण 2.0 जे आपण सांगितलं होतं तेच वितरण 2.0 आता होणार आहे आणि या संदर्भातील GR अथवा शासन निर्णय देखील आलेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे, कारण 750 कोटी रुपये एवढा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। याबाबतचा शासन निर्णय काल दिनांक 20 मे रोजी आलेला आहे आणि याचे वितरण देखील आता पार पडणार आहे। आता नक्की कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत, हे वितरण कधीपासून सुरू होणार आहे, तुमचे फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आले असल्यास आणि तुम्ही ई-केवायसी केली असल्यास तुमच्या देखील खात्यावरती आता हे 3,000 रुपये जमा होणार आहेत की नाही, चला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढील सर्व योजनांबाबतच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, काल जो GR आला होता त्या GR नुसार 750 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी जो असणार आहे तो SC प्रवर्ग अनुसूचित जातीसाठीचा हा GR आलेला आहे आणि त्यामुळे जे अनेक लोक बोलत होते की आम्ही SC मधून आहोत किंवा आम्ही अनुसूचित जातीमधून येतो आणि आमचे पैसे का आले नाहीत तर लक्षात घ्या, आपण सांगितलं होतं की याआधी म्हणजे लाडकी बहीण योजना या आधी जी काम करायची ती वेगळ्या पद्धतीने करायची, परंतु 2026-27 म्हणजे मार्च 2026 ते मार्च 2027 पर्यंत आता योजनेमध्ये नवीन लेखशीर्ष आणलं आहे। आता हे लेखशीर्ष काय सांगतं की जी महिला ज्या प्रवर्गातून येते, SC मधील महिला असेल तर ते SC प्रवर्गासाठी जो सरकारच्या वतीने निधी दिला जातो त्या निधीतूनच त्या महिलेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे द्यायचे। SC ची महिला वेगळी असते, ST समाजाची वेगळी असेल, OBC मधील वेगळी असेल, ओपन मधील वेगळी असेल आणि यामुळे लक्षात घ्या, जेव्हा आपण ई-केवायसी करतो तेव्हा ई-केवायसी करताना आपल्याला त्या ठिकाणी प्रवर्ग निवडायला सांगितला होता, म्हणजे तुमची जात जी असेल ती जात निवडायला सांगितली होती यासाठीच, कारण जी महिला ज्या जातीतील आहे त्या जातीमध्ये नक्की किती महिला आहेत आणि त्या महिलांनुसार ज्या महिला पात्र ठरतील त्यांना योजनेचा निधी त्या जातीच्या प्रवर्गातूनच द्यायचा, अशा पद्धतीने ही नवीन लेखशीर्ष आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता जे जे वितरण होईल ते वितरण यापुढे असेच होईल, ज्या प्रवर्गाचा निधी आधी येईल त्या प्रवर्गासाठी वितरण होईल आणि त्यानुसार आता अनुसूचित जातीमधील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीचा हा 750 कोटी रुपयांचा निधी काल वितरित करण्यात आलेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जे इतर महिलांना झाले, मार्च महिन्याचे 1500 आज आले आणि एप्रिल महिन्याचे 1500 उद्या आले, त्याच पद्धतीने मार्च महिन्याचे 1500 येतील आणि लगेचच एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये अशा लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये याचे वितरण सुरू होईल आणि सर्व ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या SC प्रवर्गातून आहेत त्यांना हे वितरण होणार आहे। आता यामध्ये अजून काही महिलांनी विचारलं की आम्ही ST प्रवर्गातून येतो, आम्ही OBC मधून येतो किंवा आम्ही ओपन आहोत आणि तरी देखील आमचे निधी आला नाही किंवा आम्हाला पैसे आले नाही, तर लक्षात घ्या, आता हे या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील की नक्की अजून कुठल्या समाजासाठी किंवा कुठल्या प्रवर्गासाठी किती निधी वितरित करण्याचे बाकी आहे आणि जर काही निधी वितरित करण्याचा राहिला असेल तर त्या संदर्भातील देखील GR आज उद्या येणं अपेक्षित आहे आणि तो GR येऊन त्या संबंधित प्रवर्गासाठी देखील निधी वितरण केले जाईल आणि त्या संबंधित प्रवर्गातील महिलांना देखील योजनेचे हप्ते येतील जर त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आले असतील आणि त्यांनी ई-केवायसी केली असेल आणि त्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असतील तर। आता लाखो महिलांना 3,000 रुपये आता जमा होणार आहेत आणि यामुळेच अनेक महिलांनी यामध्ये समाधानाचं वातावरण आहे किंवा त्यांनी समाधानकारक वातावरण म्हटलं आहे की ठीक आहे बहुत थोडेसे 1-2 दिवस लेट झाले, परंतु आता आम्हाला 3,000 रुपये येणार आहेत आणि त्यामुळे महिला देखील समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे। तुम्ही देखील कोणत्या प्रवर्गातून आहात आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून संबंधित प्रवर्गाबद्दल देखील आपल्याला माहिती घेता येईल किंवा त्या प्रवर्गाची काय परिस्थिती आहे ते देखील आपल्याला समजणार आहे। तुमचे गाव देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करून तुमचे इतर जे प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, त्यामुळे लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या।